गेल्या 2 दिवसांपासून नेपाळमध्ये राजकीय वादळ उभं राहिलंय आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। बघूया सविस्तर माहिती महासंगम न्यूज सोबत। खुलासा सत्य असत्य। कम्युनिस्ट पार्टी नेपाळ यांच्या नेतृत्वात 1 वर्षापूर्वी सत्तेत आलेले के.पी. शर्मा ओली यांचे सरकार आज कोसळलेले आहे। जेन झीचा श्वास असलेले सोशल मीडियावर घातलेली बंदी तसेच भ्रष्टाचाराचे आरोप या 2 मुद्द्यांवरून 2 दिवसांपासून नेपाळमधील तरुणाई अतिशय आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेली दिसून येत आहे। नेपाळ सरकारमधील पंतप्रधान, अर्थमंत्री व सर्वच मंत्र्यांचे राजीनामे झालेले असून सध्या नेपाळ लष्कराने ताब्यात घेतलेले आहे। नेपाळमधील भ्रष्टाचारी सरकार याबद्दल जनतेच्या मनात असलेल्या असंतोष व त्यातच व्हॉट्सअपसह इतर 28 सोशल मीडिया ॲपवर बंदी घातल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने सरकारची कोंडी करत पंतप्रधान व उपराष्ट्रपती त्याचप्रमाणे पंतप्रधान व राष्ट्रपती तसेच इतर मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले आहे। पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरही आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं दिसून येत आहे। पंतप्रधान यांचे घर, राष्ट्रपती यांचे घर, संसद तसेच इतर सरकारी ठिकाणी आंदोलकांनी हिंसक होत आग लावल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। झालपोळीत माजी पंतप्रधान झालनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी या घराला आंदोलकांनी लावलेल्या आगीत मृत्युमुखी पडल्या आहेत। तसेच संध्याकाळी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री विष्णू प्रसाद यांना आंदोलक पळून मारहाण करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात दिसून येत आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्य।